हॅलो नमस्कार, मी विजया आणि स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलला आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओला. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट छान आहे. ती गोष्ट एका मुलीची आहे. आता ती मुलगी मोठी झालेली आहे, पण सांगणं हे मला आज असं वाटते की ते आवश्यक आहे. तर एक छोटीशी मुलगी जी लहानाची मोठी झाली या न्यूनगंडासह की ती सावळी आहे, ती पाहायला सुंदर नाही आहे आणि ती बोलताना खूप भरभर बोलते, म्हणून तिने लोकांसोबत कमी बोललं पाहिजे. कारण जर लोकांना माहीत पडलं की खूप भरभर बोलते तर लोकांना समजणार नाही, लोक हसतील, तिच्या दातांकडे पाहून हसतील. ती सावळी आहे म्हणून तिला कमीपणा येईल. आणि लहानपणीची अतिशय हुशार, चुणचुणीत आणि छान अशी असणारी मुलगी, जिला काही फरक नाही पडायचा, मोठी होता होता या कम्फर्ट झोनमध्ये ती चालली गेली की नाही आपण लोकांशी जास्त बोलायला नाही पाहिजे, आपण लोकांशी जास्त हसायला नाही पाहिजे किंवा लोकांसोबत आपण जास्त राहायला नाही पाहिजे. कारण आपण सावळं आहे, आपण आपल्या दातासमोर आहेत आणि आपण भरभर बोलतो, तर हा आपला काय आहे, आपली स्वतःची कमीपणा आहे. याच कमीपणामध्ये ती लहानाची मोठी झाली आणि असं होता होता ती थोडी कमी पण बोलायला लागली, जिला की प्रचंड आवडायचं बोलायला. अशी मी होती. आणि माहीत आहे, गेल्या 3 ते 4 वर्षापासून मला असं वाटायचं की मी यूट्यूब चॅनल चालू करायला पाहिजे किंवा असं मी थोडंसं पब्लिकली बोलायला पाहिजे, पण नाही शक्य झालं. का बरं? कारण फक्त मला त्या एका न्यूनगंडामुळे. मग आता कुठेतरी तो न्यूनगंड कमी कमी करायला सुरुवात केली. म्हटलं आता नाही बोलणार तर मग कधी बोलणार? कारण याचं मी एक सुंदर उदाहरण पाहिलं की मला माझ्या केसांवर प्रचंड गर्व होता. माझे केस फार सुंदर आणि छान, लांब, सडक, काळेभोर आणि प्रचंड सुंदर असणारे केस जेव्हा माझे कमी झाले आणि गेले, तर मला तर असं वाटलं, ते जाणवलंच मला की सौंदर्य हे नश्वर आहे, सौंदर्य हे कधीही टिकणारं नाही आहे. त्याच्यामुळे तू सौंदर्याच्या बाबतीमध्ये जरी कमी असेल किंवा त्या बाबतीत जरी तुला कमीपणा वाटत असेल, पण विजया, तुझ्यामध्ये बाकीच्या गोष्टी अशा आहेत की त्या खूप छान आहेत आणि त्या चिरकाल टिकणाऱ्या आहेत. जसं की माझं मन, मला सगळ्यांना मदत करायला, सगळ्यांच्याबद्दल सहानुभूती आणि ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवतात. त्याच्यामुळे मला असं कधीच जाणवलं नाही की मी कुठे कमी पडते किंवा मला लोकांबद्दल कायम आदर असतो, लोकांबद्दल कायम रिस्पेक्ट असतो. मला लोकांमधल्या चांगल्या गोष्टी ह्या हमेशा जाणवतात. चांगलं वाटतं मला लोकांना अप्रिशिएट करायला आणि हे करायला. तर मला तर माझा सुप्त गुण होता. त्यानंतर मला लिहायला पण आवडतं. मी कधीतरी कविता करून घेते, कधीतरी लिहून घेते, लोकांशी बोलते, लोकांना मदत करते आणि माझं प्रोफेशन पण असं आहे, जॉब पण असं आहे की त्याच्यामधून पण लोकांना ही मदत ऑलवेज होत राहते. तर मग याचा फायदा आपण का बरं नाही करायचा, असं मी ठरवलं. आणि आज सकाळला जेव्हा माझ्या हसण्याची टिंगल झाली, माझ्या बोलण्याची टिंगल झाली, जेव्हा मी बोलते भरभर, तर माझ्या मिस्टरांनी जेव्हा माझी टिंगल केली, तेव्हा मला ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कदाचित आपण आता यूट्यूबला पण आपण व्हिडिओज बनवतो, टाकतो, तर आपल्याला असंच लोक हसतील, पण काही हरकत नाही आहे. कारण आपण काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं हे जर आता मी ठरवलेलं आहे, तर मग मला ती गोष्ट मी एकदम पॉझिटिव्हली घेतली. कारण ज्या वर्षाताई आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं की विजय, तू खूप छान व्हिडिओ केला, तुझा व्हिडिओ मला खूप आवडला आणि खूप छान बोलली की तू तू असं नेहमी म्हणते की तू खूप भरभर बोलते, पण तसं काही वाटलं नाही बोलण्यामध्ये. आणि जे माझे मिस्टर आहेत ते मला हसले, माझ्या बोलण्याला हसले आणि त्याने ॲक्च्युअली ते टिंगल करून दाखवली की मी किती भरभर बोलते म्हणून. तर मी ते हसणं, ते टिंगल लक्षात ठेवण्यापेक्षा मी त्या ताईंचं अप्रिशिएशन लक्षात ठेवेल, ते मला जास्त सोयीचं वाटलं. आणि त्याच्यामुळेच मग असं वाटलं की नाही, आपण बोलूया आणि जसं होईल तसं आपण ॲटलिस्ट प्रयत्न करूया. या निमित्ताने होऊ शकते कदाचित माझ्या आवाजाला एक स्थिरता येईल. आणि माझा आवाज का बरं भरभर आहे हे पण मला समजलेलं आहे. कारण माझ्या डोक्यामध्ये जे येणारे विचार आहे, त्या विचारांचा वेग हा जास्त असतो आणि त्या त्या विचारांच्या फ्लोमध्ये मी बोलत असते. कॉन्स्टंट येणाऱ्या विचारांच्या फ्लोमध्ये मी बोलत असल्यामुळे माझा आवाज हा जास्त भरभर झालेला असतो. तर त्याच्यावर तर काम करता येईलच, कारण हा प्रवास आहे शिकण्याचा. हळूहळू शिकेल, जसं शिकता येईल तसं. त्याच्यामुळे आज ही भावना नाही राहिली आहे मनामध्ये की मला बोलता येत नाही किंवा मी भरभर बोलते तर मी कसं बोलू यूट्यूबला. कारण शिकणं हा प्रवास आहे आणि तो प्रवास माझा सुरू आहे. कदाचित तो भरभर बोलण्यामध्ये पण एक स्थिरता येईल. त्याच्यानंतर जे स्वतःमध्ये तो तर न्यूनगंड माझा निघून गेलेला आहे की हा मी सावळी आहे आणि माझे दात मोठे मोठे आहेत, तर मला लोक काय म्हणतील. त्यासाठी मी कधीही कुठल्या स्टेजवर पण जायसाठी घाबरायची. तो पण न्यूनगंड एक चालला गेलेला आहे. राहिला प्रश्न हा माझा बोलण्याचा, तर तो माझा हळूहळू हा नक्कीच कमी होईल. आणि माझ्या मिस्टरांनी जी माझ्या गंमत केली, टिंगल केली, ते अप्रिशिएशन म्हणूनच घेतलेलं आहे. त्यांना पण सांगितलं आहे की हो, मला माहिती आहे की मी भरभर बोलते, पण काहीही हरकत नाही आहे. कारण तुम्ही माझी गंमत केली, वर्षाताई ज्या की माझ्या एकदम बेस्ट फ्रेंड आहेत, त्यांनी मला अप्रिशिएट केलं, तर मग दोन्ही पण गोष्टी मी एकदम मॅनेज करेल. तुम्ही टिंगल करा, कोणी मला अप्रिशिएट करेल, उद्या कोणी माझी टिंगल करेल तर तुम्ही मला अप्रिशिएट कराल, दोन्ही गोष्टी मला मान्य आहेत.
आहे की नाही गंमत त्या छोट्या मुलीची आज मोठी आई झाल्यानंतरची. असाच हा प्रवास सुरू ठेवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.